काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रितेश देशमुख यांचा हा फोटो व्हायरल होत होता। या फोटोवरून प्रेक्षक असा अंदाज लावत होते की रितेश देशमुख यांचा आगामी सिनेमा राजा शिवाजीच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली आहे। पण तेव्हा कुठलीही ऑफिशियल माहिती या सिनेमाच्या टीमकडून मिळत नव्हती। मात्र आता स्वतः रितेश देशमुख यांनी या सिनेमाच्या सेटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावरून हे कळतंय की सध्या खरंच राजा शिवाजी या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे। 2020 मध्ये या सिनेमाची अनाउन्समेंट करण्यात आली होती। मात्र आता कुठे 2025 मध्ये म्हणजे तब्बल 5 वर्षांनंतर या सिनेमाच्या कामाला सुरुवात झाली आहे। पण या सिनेमाच्या कामाला 5 वर्ष का लागली असतील? तर अशी माहिती मिळते की या मागील 5 वर्षात या सिनेमाला घेऊन बऱ्याच काही गोष्टी घडल्या आहेत। आता त्या काय तर तेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। 2020च्या शिवजयंतीला नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आगामी सिनेमाची अनाउन्समेंट केली होती आणि तो सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी इतिहासावर असणार होता। सोशल मीडियावर पोस्ट करत या दोघांनीही सांगितलं होतं की ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर 3 भागांमध्ये सिनेमा बनवणार आहेत। यात त्यांच्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं शिवाजी, तर दुसऱ्या भागाचं नाव राजा शिवाजी आणि तिसऱ्या भागाचं नाव छत्रपती शिवाजी। या 3 नावावरून हे कळत होतं की पहिल्या भागात ते छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण दाखवतील, तर त्यानंतरच्या भागात राजा शिवाजीमध्ये ते तरुण शिवाजी महाराजांचं शौर्य दाखवतील आणि शेवटी तिसऱ्या भागात म्हणजे छत्रपती शिवाजीमध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकानंतरचं आयुष्य दाखवतील। तर या 3 सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा बऱ्यापैकी इतिहास हा जगासमोर मोठ्या भव्यतेत येणार होता। पण मधातच 2-3 वर्ष या सिनेमाबद्दल कुठलीही अपडेट मिळत नव्हती आणि तेच मागच्या वर्षी 2024च्या शिवजयंतीला रितेश देशमुख यांच्याकडूनच नव्याने एक अनाउन्समेंट करण्यात आली। आता ही अनाउन्समेंट होती रितेश देशमुख यांच्या नव्या सिनेमाच्या टायटलची। म्हणजेच काय तर रितेश देशमुख यांच्याकडून त्यांच्या नव्या सिनेमाचं टायटल पोस्टर शेअर करण्यात आलं, ज्यात दिसत होतं की ज्या 3 सिनेमाची अनाउन्समेंट 2020 मध्ये झाली होती त्यातीलच हा दुसरा भाग म्हणजेच राजा शिवाजी असणार आहे। जसं की आधी पहिल्या पोस्टरवर दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांचं नाव लावण्यात आलं होतं, तर तेच या पोस्टरवर त्यांच्या जागी आता रितेश देशमुख यांचं नाव पाहायला मिळतंय। म्हणजेच या प्रोजेक्टमधून नागराज मंजुळे यांनी आता माघार घेतली आहे। आता त्यांनी हा सिनेमा का सोडला असेल याबद्दल आतापर्यंत तरी रितेश देशमुख किंवा स्वतः नागराज मंजुळे हे काहीच बोललेले नाहीत। आणि राहिला प्रश्न या 3 भागांचा, तर रितेश देशमुख आता डायरेक्ट दुसरा भाग बनवत आहेत। यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की कदाचित ते या सिनेमा मालिकेतील पहिला भाग बनवणार नसतील। आता रितेश देशमुख तो पहिला भाग बनवतील की नाही, आणि बनवणार नसतील तर मग का बनवणार नसतील याबद्दल आता तरी काहीच बोलता येणार नाही। पण याच विषयावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहान वयातील पराक्रमावर 2022 मध्येच एका सिनेमाची अनाउन्समेंट झाली आहे आणि तो सिनेमा रवी जाधव हे दिग्दर्शित करणार आहेत। 2022 मध्येच रवी जाधव यांनी त्यांच्या बाल शिवाजी या सिनेमाची अनाउन्समेंट केली होती। सोबतच त्यांनी हेही सांगितलं होतं की त्यांच्या या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता आकाश ठोसर हा दिसेल।